मित्रांनो नमस्कार। मित्रांनो डाळिंब बागेमध्ये जे काही फ्लोरा किंवा फ्लावरिंग स्टेज चालू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही रोल असतो तो म्हणजे मधमाशीचा। मित्रांनो या स्टेजमध्ये जर आपण असे कीटकनाशक वापरले त्यामुळे जर आपल्या जे काही मधमाशी प्लॉट मध्ये पॉलिनेशन साठी येणार आहे तिला जर त्रास झाला तरी आपल्या प्लॉट मधून निघून जाईल, आपल्या डाळिंब बागेमध्ये त्याचा सर्वात मोठा फटका आपल्याला बसू शकतो। त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण असे कीटकनाशक बघणार आहोत, ऑर्गॅनिक कीटकनाशक बघणार आहोत, त्याचबरोबर केमिकल कीटकनाशक बघणार आहोत। त्याच्यामुळे जे काही मधमाशी आपल्या बागेत येणार आहे व आपण फवारणी जर केली त्याच्यामुळे आपल्या मधमाशीला काही त्रास होणार नाही। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण एक असं कीटकनाशक बघणार आहोत त्यामुळे ऑर्गॅनिक कीटकनाशक त्याच्यामुळे आपल्या झाडावरची रस शोषक कीड तर नियंत्रण होणारच आहे, पण त्याचबरोबर जे काही डाळिंब बागेमध्ये आणखी जास्त फ्लावरिंग वाढायला त्या कीटकनाशकाची मदत होणार आहे। तर त्याचबरोबर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही फवारणीची वेळ ही कोणती ठेवायची आहे जेणेकरून मधमाशीला काहीही त्रास होणार नाही, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या चॅनलवरती। मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो डाळिंबाची फ्लावरिंग सुरू झाल्यानंतर सर्वात मोठा जो काही रोल असतो तो म्हणजे मधमाशीचा। तर मित्रांनो तो का? मित्रांनो डाळिंब बागेमध्ये जर आपल्याला सेटिंग व्यवस्थित करायची असली व भरपूर करायची असली तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या झाडामध्ये डाळिंब बागेमध्ये फुलार अवस्थेत मधमाशी टिकवणं। मित्रांनो काय होतं, एखाद्या वेळेस आपण असं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरतो त्याचा परिणाम डायरेक्ट मधमाशीवर होतो, ती मधमाशी त्या ठिकाणी मरून जाते किंवा मरून न गेली नाही तरी पण काय होतं मित्रांनो त्या पानावरती कीटकनाशक तसंच राहतं व त्याचा वास आल्यामुळं मधमाशी आपल्या बागेत येत नाही। तर मित्रांनो आता उन्हाळ्यात मागच्या वर्षी मित्रांनो काय आलं, जेव्हा कांद्याची सेटिंग चालू होती किंवा बीर भरायची जी काही स्टेज आहे ती चालू होती मित्रांनो, त्या टायमाला सर्वात जास्त शॉर्टेज हे मधमाशीचं जाणवलं। त्याचं कारण म्हणजे माणसानं तोडलेली जी काही जंगल तोड आहे त्याच्यामुळं किंवा ह्या कंपन्या आहेत त्यांच्यामुळे जी काही मधमाशीची संख्या ही कमी झालेली आहे। मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये असेच कीटकनाशक वापरायचे आहे जेणेकरून मधमाशीला त्रास होणार नाही व आपली सेटिंग भरपूर होईल। तर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपली सेटिंग चालू असताना जर कळी ही उमलली मादी कळी मित्रांनो, त्यात जर माशी ही पहिल्या दिवशी गेली तर मित्रांनो ते फळ व्यवस्थित त्याची साईज होणार आहे, ते फळ 500चं बनणार आहे। दुसऱ्या दिवशी जर मधमाशी गेली तर ते 400चं बनणार आहे, तिसऱ्या दिवशी जर गेली ते 300चं बनणार आहे आणि चौथ्या दिवशी जी काही आपली कळी आहे ती ड्रॉप होऊन जाणार आहे। तर मित्रांनो डाळिंब बागेमध्ये आपल्याला मधमाशी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे। जर मित्रांनो तुम्ही जर समजा तुमच्या आजूबाजूला मधमाशीचे पोळं नसले तर तुम्ही विकत आणून मधमाशाचे जे काही पेटे आहे ते सुद्धा आपल्या बागेत ठेवू शकता। तर मित्रांनो या आपण आता ते प्रोडक्ट कोणते वापरायचे आहे आपल्याला, ऑर्गॅनिक आणि केमिकल आपल्या बागेमध्ये फ्लावरिंग अवस्थेमध्ये। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट। मित्रांनो यामध्ये आपल्याला जे काही डायपेल कीटकनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे। मित्रांनो याच्यात बॅसिलस थुरेंजेनिस जी काही बुरशी आहे ती आहे। मित्रांनो ही बुरशीचं जर फवारणी आपण आपल्या डाळिंब बागावर केलं तर त्याचा जे काही मधमाशी आहे त्या मधमाशीवर काही परिणाम होत नाही व जे काही कीटक आहे घातक कीटक आहे ते कीटक त्याने पूर्णपणे मारले जातात। दुसरं म्हणजे नीम ऑइल। मित्रांनो याच्यामुळे सुद्धा मधमाशीला काहीही धोका होत नाही व इतर जे काही घातक रस शोषक करणाऱ्या किडे आहेत त्या पूर्णपणे मारल्या जातात। तिसरं म्हणजे करंज ऑइल। मित्रांनो याने सुद्धा मधमाशीला काहीही त्रास न होऊ देता डाळिंब बागेमधले जे काही रस शोषक करणारे जे काही किडी आहे त्यांना मारण्याचं काम हे कीटकनाशक करतं। मित्रांनो व चौथं प्रोडक्ट म्हणजे बायो R303। तर मित्रांनो हे सुद्धा जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामुळं डाळिंब बागेमधली जी काही मधमाशी आहे तिला काहीही प्रॉब्लेम होत नाही। मित्रांनो या प्रोडक्टची सर्वात विशेषता म्हणजे या प्रोडक्टची जर आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये जर फवारणी केली तर याने रस शोषक किडी तर नियंत्रण होतात, पण आपल्या डाळिंब बागेमध्ये जर कळीचं प्रमाण हे कमी असलं तर यामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी ही जास्त निघायला मदत होते।
मित्रांनो हे झाले 4 प्रोडक्ट. तर मित्रांनो नीम आणि करंज एका वेगवेगळे मारण्यापेक्षा तुम्ही एकत्रच कॉम्बिनेशन असलेलं एखादं प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. जसं की रामा ॲग्रीटेकचं नीम आणि करंज आहे हे वापरू शकता. मित्रांनो हे झाले ऑर्गॅनिक प्रोडक्ट. तर यामध्ये आपल्याला केमिकल प्रोडक्ट हे कोणते वापरायचे? मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिलं आहे ट्रेसर, हे तुम्ही वापरू शकता. दुसरं म्हणजे मोव्हेंटो ओडी, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तिसरं म्हणजे उलाला सुद्धा तुम्ही फ्लावरिंग स्टेज मध्ये वापरू शकता. आणि चौथं म्हणजे अपलाऊड, हे सुद्धा तुम्ही फ्लावरिंग स्टेज मध्ये वापरू शकता. मित्रांनो त्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे डाळिंब बागेमध्ये फ्लावरिंग स्टेज मध्ये फवारणी करत असताना आपल्याला सर्वात महत्वाची जी काही फवारणी आहे ती 6च्या नंतरच करायची आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये कुठेही जी काही मधमाशी आहे ती पॉलिनेशन करण्यासाठी राहत नाही. त्याच्यामुळं आपल्या डाळिंब बागेमध्ये ज्या टायमाला आपण फवारणी केली त्या टायमाला एकही मधमाशी नसल्यामुळे व्यवस्थित फवारा होऊन त्याचा त्रास मधमाशीला होणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.